अयोध्येत यापूर्वी 5,000 मंदिरं होती आणि आजही आहेत, हा इतिहास सातत्याने सांगितला जातो। मात्र अयोध्येमध्ये असणाऱ्या प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे आणि प्रत्येक मंदिराची एक वेगळी खासियत सुद्धा आहे। मी आहे अयोध्येमध्ये आणि आपण समोर पाहतोय की आपल्याला ही हनुमानाची भली मोठी प्रतिकृती पाहायला मिळते। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढी हनुमानाची मोठी मूर्ती इथं नेमकी आली कशी? तर आपण पाहतोय की वरती लिहिलेलं आहे बड़े हनुमान जी का मंदिर, म्हणजे हे बड़े हनुमान जीचं मंदिर जे आहे ते अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय आणि जवळपास 24 फूट इतकी उंच जी आहे ती हनुमानाची प्रतिकृती या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच लावण्यात आलेली आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे बड़े हनुमानजींची मूर्ती जी आहे त्या मंदिरावरती पाहायला मिळते। त्याचं कारण ज्यावेळेस हनुमान अयोध्येमध्ये येत होते त्यावेळेस भरतानं हनुमानजींना बाण मारलेला होता आणि त्यानंतर हनुमान जे आहे ते बाणानंतर याच ठिकाणी येऊन कोसळले आणि त्यानंतर त्यांच्या मुखामधून जय जय राम हा नामघोष जो आहे तो पाहायला मिळाला। त्यानंतर भरताला उपरती झाली आणि भरतानं सांगितलं की हनुमानजी तुम्ही याच जागेवरती आहे तसेच या ठिकाणी थांबा। त्यानंतर हनुमानजींनी सांगितलं की मी सुरुवातीला रामाकडे म्हणजेच लंकेमध्ये जाऊन येतो आणि त्यानंतर आल्यानंतर राम ज्यावेळेस अयोध्येमध्ये येतील त्यावेळेस त्यानंतर मी या जागेवरती येऊन स्थापित होईन, अशा पद्धतीचा भावार्थ जो आहे तो सांगितला जातो। आणि त्यानंतर हनुमानजी जे आहे त्या मंदिरामध्ये स्थापित झाले ही आख्यायिका जी आहे ते सांगितली जाते। आपण समोर पाहतोय की राम आणि सीतेची मनमोहक अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला या बडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं याच बडे हनुमानजीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते सुद्धा गर्दी करत असतात आणि एक वेगळी आख्यायिका या मंदिराची सांगितली जाते। त्यामुळे ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये हनुमानगडीचं दर्शन घेतात त्याच पद्धतीनं भाविक जे आहेत ते बडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेताना पाहायला मिळतात। या मंदिरातलं वैशिष्ट्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला ही श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते। आता हा वरती गोवर्धन पर्वत आहे आणि त्याच्यावरती श्रीकृष्ण विराजमान आहेत। आपण पाहतोय की वरून पाणी पडतंय। आता तुमच्या मनात आला असेल की ही नेमकी प्रतिकृती कशी आहे? ज्यावेळेस कृष्णलीलामध्ये याचा उल्लेख आढळतो की मथुरेमध्ये महापूर आलेला होता त्यावेळेस गोवर्धन पर्वत जो आहे तो श्रीकृष्णानं एका करंगळीवरती तरंगून धरलेला होता आणि त्यानंतर हे सगळे मथुरावासी जे आहेत ते याच डोंगराखाली आश्रय घेत होते, अशा पद्धतीचा भावार्थ सांगितला जातो आणि तीच प्रतिकृती आपल्याला बडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये हनुमानगडीमध्ये जाऊन भक्त हनुमानाचं दर्शन घेतो अगदी त्याच पद्धतीनं बडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये सुद्धा येऊन हनुमानजीचं दर्शन घेतो। मात्र इथं येणारी प्रत्येक भक्तांची आकर्षणाची ही मूर्ती जी आहे ती केंद्रबिंदू ठरते, कारण जवळपास 24 फुटांचे हनुमान आपल्याला बडे हनुमानजी या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेशवर मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।